हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? आज मी तुम्हाला अशी 5 बेस्ट एअर प्युरिफाइंग प्लांट सांगणार आहे, की जे घरातील हवा शुद्ध करण्यासाठी मदत करतात आणि हवेतील ऑक्सिजनचं प्रमाण वाढवतात. ही 5ही झाडं नासाची एक अप्रूव्ड एअर प्युरिफाइंग प्लांट्सची लिस्ट आहे. त्याच्यामध्ये यांचा समावेश आहे. ही लो टू मीडियम आकाराची सगळी झाडं आहेत. त्याच्यामुळं छोट्याशा जागेमध्ये अगदी आटोपशीरपणे मावतात आणि याची केअर म्हणताल किंवा जर मेंटेनन्स म्हणताल तर अगदी झिरो मेंटेनन्स प्लांट्स आहेत. त्याच्यामुळे जर तुम्ही वर्किंग असाल किंवा तुम्हाला जास्त वेळ नसेल झाडांची काळजी घेण्यासाठी, तर ही अगदी बेस्ट आहे तुमच्या घरामध्ये घरातील हवा शुद्ध ठेवण्यासाठी. तर वेळ न घालवता चला आजचा हा व्हिडिओ सुरू करूयात. पहिलं झाड आहे ते म्हणजे स्नेक प्लांट. स्नेक प्लांट काय करतं, जे वाहनांमधून धूर बाहेर पडतो त्याच्यामध्ये बेन्झीन आणि फॉर्माल्डिहाइड सारखे जे केमिकल्स असतात ते ॲब्झॉर्ब करायचं काम स्नेक प्लांट करतं. आणि हे एक झाड असं आहे की जे दिवसा तसंच रात्रीही ऑक्सिजन देण्याचं काम करतं. ह्या झाडाला अगदी लो टू मीडियम लाईट लागतो, म्हणजे जिथं कमी किंवा मध्यम प्रमाणामध्ये उजेड येतो अशा ठिकाणी तुम्ही हे झाड अगदी आरामात ठेवू शकता. खूप चांगली वाढ होते त्याची तिथे. आणि निवडुंग जातीतील हे झाड असल्यामुळे याला पाणी देखील कमी लागतं. 8 ते 10 दिवसातून एकदा पाणी घातलं तरी सफिशियंट आहे. स्मॉल आणि मीडियम दोन्ही साईजमध्ये हे झाड येतं. त्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज येतात. तुम्ही तुमच्या घरामध्ये जशी जागा आहे त्याप्रमाणे घेऊ शकता. हे स्मॉल साईजचं माझ्या वर्किंग डेस्कसाठी अगदी आयडियल आहे. दुसरं झाड आहे ते म्हणजे ॲग्लोनेमा. हे झाड खूप सुंदर डेकोरेटिव्ह प्लांट म्हणून ओळखलं जातं, कारण याची पानं खूप सुंदर असतात. वेगवेगळ्या रंगाची आणि वेगवेगळे पॅटर्न असतात त्याच्यामध्ये. लाल, हिरवा, पांढरा, गुलाबी, सिल्वर अशा वेगवेगळ्या छटा असतात. त्याच्यामुळे खूप सुंदर दिसतं हे झाड. हे झाड देखील हवेतील पोल्युटंट जे आहेत, केमिकल्स आहेत, ते ॲब्झॉर्ब करून घेतं आणि ऑक्सिजनचं प्रमाण हवेमध्ये वाढवतं. तसंच ॲग्लोनेमा हे एक झाड आहे की जे हवेतील नॉईज पोल्युशन, म्हणजे एका विशिष्ट तरंगातील जे ध्वनी आहेत ते ॲब्झॉर्ब करायचं काम हे प्लांट करतं. म्हणून ध्वनी प्रदूषण कमी करण्यास देखील ह्या झाडाची मदत होते. खूप सुंदर असं हे झाड आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या हॉलमध्ये किंवा गेस्ट रूममध्ये हे तुम्ही ठेवू शकता. तिसरं आणि आपल्या सगळ्यांचं लाडकं म्हणजे मनी प्लांट. मला असं वाटतं की बहुतांशी घरामध्ये हे झाड असतंच, कारण हे दिसायला खूप सुंदर आहे आणि लो मेंटेनन्स आहे. मनी प्लांट काय करतं, जे आपण फ्लोअर क्लीनर वापरतो, जे फिनाईल वापरतो फरशी वगैरे पुसताना, त्याच्यामधून देखील वेगवेगळे केमिकल्स आणि गॅसेस असे बाहेर पडत असतात. ते ॲब्झॉर्ब करायचं काम मनी प्लांट करतं. त्याच्यामुळे घरातील हवा शुद्ध राहते आणि ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. मनी प्लांट तुम्ही मातीमध्ये लावू शकता, पाण्यामध्ये लावू शकता, हँगिंग म्हणून ठेवू शकता किंवा बऱ्याचशा घरांमध्ये ते दरवाजाजवळ किंवा खिडकीजवळ वेलाप्रमाणे देखील वाढवलं जातं. खूप सुंदर दिसतं हे मनी प्लांट आणि घरामध्ये पॉझिटिव्हिटी टिकून राहण्यासाठी देखील ह्या झाडाचा वापर केला जातो. चौथं आहे पीस लिली. पीस लिलीला शांत झोपेचं झाड असं देखील म्हणतात. हे असं एक इंडोर प्लांट आहे की ज्याला खूप सुंदर फुलं येतात पांढऱ्या रंगाची. हे झाड देखील हवेमधील पोल्युटंट म्हणजे बेन्झीन आणि फॉर्माल्डिहाइड आहेत ते ॲब्झॉर्ब करून घेतं आणि हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढवतं. लो लाईटमध्ये हे झाड खूप चांगलं वाढतं. त्याच्यामुळे तुम्ही हे बेडरूममध्ये ठेवू शकता. आणि ह्या झाडावरती असलेली जी पांढरी फुलं आहेत ती दीर्घकाळ उमललेली राहतात आणि त्याच्याकडे पाहून तुम्हाला खूप काम वाटतं, शांत वाटतं. त्याच्यामुळे चांगली आणि गाढ झोप येण्यास मदत होते. 5वं आणि शेवटचं आहे ते म्हणजे बांबू पाम प्लांट. पाम प्लांट हे खूप सुंदर डेकोरेटिव्ह प्लांट म्हणून ओळखलं जातं. त्याला पसंत केलं जातं आणि जेवढं सुंदर हे दिसायला आहे तेवढंच ते उपयोगी देखील आहे. कारण हवेमधील जे टॉक्झिन्स आहेत, वाहनांमधून धूर बाहेर पडल्यानंतर जे टॉक्झिन्स असतात ते ॲब्झॉर्ब करायचं काम हे प्लांट करतं. सुंदर डेकोरेटिव्ह प्लांट असल्यामुळे तुम्ही हे हॉलमध्ये ठेवू शकता. मीडियम टू ब्राईट लाईट, म्हणजे जिथं भरपूर उजेड येतो अशा ठिकाणी तुम्ही हे झाड ठेवू शकता. त्याची वाढ खूप चांगली होते आणि खूप सुंदर देखील दिसतं. तुम्हाला आजचा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात गार्डनिंगच्या अशाच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.